मित्रांनो, IPL मधील सध्या सर्वात चर्चेचा मुद्दा म्हणजे मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधारपद। आतापर्यंत यशस्वीरित्या हे पद सांभाळणाऱ्या रोहित शर्माला बाजूला करून हार्दिक पांड्याला संघाचा कॅप्टन बनवण्यात आले। त्यावरून केवळ मुंबई इंडियन्सचे फॅन्सच नव्हे तर खुद्द संघातील खेळाडूही नाराज झाले। एवढेच नव्हे तर मुंबईला आतापर्यंत एकही विजय मिळवता आलेला नाही। हार्दिक पांड्याने घेतलेले सगळेच निर्णय संघाच्या हिताविरुद्धच गेले, ज्यामुळे हार्दिक पांड्याबाबत प्रत्येक मुंबई इंडियन फॅनच्या मनात चिडच निर्माण झाली आहे। दरम्यान एक नवीनच बातमी पुढे येते आहे की हार्दिक पांड्याचा एक गट आणि रोहित शर्माचा एक गट असे दोन गटच मुंबई इंडियन्स संघात निर्माण झाले आहेत। जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा सारख्या IPL गाजवणाऱ्या खेळाडूंचा रोहित शर्माला फुल सपोर्ट आहे, तर ईशान किशन सोबत संघाच्या मालकांचा हार्दिक पांड्याला सपोर्ट आहे। जसप्रीत बुमराह सारखा अनुभवी आणि विकेट टेकर गोलंदाज संघात असताना देखील हार्दिकने पहिले षटक टाकले होते। त्यानंतर फलंदाजी दरम्यान तो स्वतः वरच्या क्रमांकावर येणे अपेक्षित असताना दुसऱ्या फलंदाजावर जबाबदारी ढकलून पुन्हा त्याने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली। हातातील सामना मुंबई इंडियन्सने गमावला। टीकाकारांनी त्याला चांगलेच धारेवर धरले। सुनील गावस्करांसारख्या दिग्गजाने देखील हार्दिकच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। रोहित शर्मा यशस्वीरित्या संघाचे कर्णधारपद हाताळत असताना मुंबई इंडियन्स फ्रँचायझीच्या ह्या निर्णयावर फॅन्स कमालीचे नाराज आहेत। मित्रांनो, तुम्ही कर्णधार म्हणून दोघांपैकी कोणाला बघू इच्छिता, रोहित शर्मा की हार्दिक पांड्या? कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। मित्रांनो, ह्यानंतरची मुख्य अपडेट म्हणजे अनेकदा आपल्या आक्रमक स्वभावापायी मैदानातच एकमेकांविरुद्ध भिडणारे क्रिकेटर्स गौतम गंभीर आणि विराट कोहली यांनी क्रिकेट चाहत्यांना अनपेक्षितरित्या सुखद धक्काच दिला आहे। चिदंबरम स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर सामन्यात दोघे स्मितहास्य करत एकमेकांची गळाभेट करत असताना दिसले। यावर प्रतिक्रिया देत सुनील गावस्कर म्हणतात की विराट आणि गौतमला ह्याबाबत केवळ फेअर प्ले अवॉर्डच नव्हे तर ऑस्कर पुरस्कार देण्यात यावा। सोशल मीडियावर विराट कोहली, गौतम गंभीरचे हे फोटोज आणि व्हिडिओज तुफान व्हायरल होत आहेत। यानंतरची मुख्य अपडेट म्हणजे याच मॅच दरम्यान KKRचा धुरंधर फलंदाज व्यंकटेश अय्यरने सीझनमधील सर्वात लांब षटकार लगावला आहे। आतापर्यंत हा विक्रम ईशान किशनच्या नावे होता। ईशान किशनने यंदाच्या सीझनमध्ये 103 मीटरचा षटकार लगावला होता। त्याचा हा विक्रम मागे टाकत व्यंकटेश अय्यरने मयंक डागरच्या गोलंदाजीवर तब्बल 106 मीटरचा षटकार लगावला आणि चेंडू सरळ स्टेडियम बाहेर पोहोचवला। तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या व्यंकटेश अय्यरने केवळ 29 चेंडूंमध्ये अर्धशतकीय खेळी केली, तसेच 3 चौकारांसह 4 गगनचुंबी षटकारही लगावले। हा सामना KKRने सहज आपल्या खिशात टाकला। मित्रांनो, ह्यानंतरची अपडेट आहे राजस्थान रॉयल्सचा खेळाडू रियान परागबाबत, जो पुरस्कार सोहळ्यादरम्यान चांगलाच भावूक झाला। IPL सीझनच्या 9व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सवर 12 धावांनी विजय मिळवला। सामन्याचा हिरो ठरला तो 22 वर्षीय रियान पराग, ज्याने केवळ 45 चेंडूंमध्ये नाबाद 84 धावा बनवल्या। ह्या जबरदस्त खेळी दरम्यान त्याने 7 चौकार आणि 6 षटकार लगावले। त्याच्या मॅच विनिंग खेळीकरिता त्याला प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड देण्यात आला। पुरस्कार स्वीकारताना तो खूपच इमोशनल झाला। तो म्हणाला, मी माझ्या भावनांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतोय। स्टेडियममध्ये माझी आई देखील आहे। तिने माझा आतापर्यंतचा संघर्ष बघितलेला आहे। माझ्यातील क्षमता मला ठाऊक आहेत आणि त्या क्षमतांवर मी कधीच शंका उपस्थित होऊ दिली नाही। डोमेस्टिक क्रिकेटमध्ये देखील मी दर्जेदार कामगिरी केली। मी भरपूर मेहनत घेतली आहे। मागील 3 दिवस मी बेडवरच होतो, पेनकिलर औषधे घेत होतो। मी आजच त्यातून सावरलोय आणि ही मॅच विनिंग खेळी करून खूप खुश आहे। मित्रांनो, रियान परागच्या ह्या खेळीचे सर्वत्र कौतुक होत आहे। इरफान पठाणने देखील त्याची स्तुती करत म्हटले की ह्या खेळाडूमध्ये खूपच स्पेशल टॅलेंट आहे। त्याने हाच फॉर्म जर मेंटेन ठेवला तर इंडियन क्रिकेट टीममध्ये येत्या 2 वर्षांत तो खेळताना दिसेल। मित्रांनो, ह्यानंतरची अपडेट आहे भारतीय महिला क्रिकेटर पूजा वस्त्राकारबाबत, जिच्या एका सोशल मीडिया पोस्टपायी चांगलेच वादंग निर्माण झाले आहे। इंस्टाग्राम स्टोरी अपडेट करत तिने एक फोटो शेअर केला होता, ज्यात भारतीय जनता पक्षाचे बडे नेते टीमच्या रूपात दिसत आहेत आणि त्यावर वसुली टायटन्स असे संघाचे नाव लिहिल्याचे दिसत आहे। हा फोटो पोस्ट केल्याच तो व्हायरल झाला। तिच्या ह्या पोस्टवर टीका होऊ लागली आणि मग लगेच तिने तो फोटो डिलीट केला। अरविंद केजरीवालला अटक झाल्यानंतर केजरीवालांनी BJPला वसुली रॅकेट म्हटले होते।
त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पूजा वस्त्राकारने अशी पोस्ट केल्यामुळे चर्चेचा विषय बनला। त्यानंतर ह्या वादग्रस्त पोस्टवर पूजा वस्त्राकारने स्पष्टीकरण देखील दिले आहे। ती म्हणाली, मला माहिती पडले की एक खूपच वादग्रस्त असा फोटो माझ्या इंस्टाग्राम अकाउंटमधून पोस्ट झाला आहे। ही पोस्ट जेव्हा टाकल्या गेली तेव्हा माझा मोबाईल फोन माझ्याजवळ नव्हता। मी भारताच्या पंतप्रधानांचा खूप आदर करते। कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही, तरीही झालेल्या प्रकाराबद्दल मी जाहीर माफी मागते। मित्रांनो, ह्या प्रकरणावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। तसेच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।